नमस्कार. आपण ऐकतोय प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले म्हणजेच परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांचं जीवनचरित्र तेजाचं चांदणं. आजचा आपला भाग चालला आहे 17वा श्रीकृष्ण कथामृत रचना. मिरजेचे राजे श्री नारायणराव गंगाधरराव तथा तात्यासाहेब पटवर्धन हे दरवर्षी वारीसाठी पंढरपूरला आल्यानंतर दादांच्या दर्शन भेटीसाठी येऊन जात असत. ते संत श्री गुरुदेव रानडे यांचे अनुग्रहित. त्यांचा आणि दादांचा स्नेहसंबंध चांगला होता. राजे तात्यासाहेब पटवर्धन मिरजकर यांनी तुलसी रामायण जसं साकी सोरठ चौपाई वृत्तात आहे त्याचप्रमाणे कृष्णकथा रचावी असा दादांच्याकडे आग्रह धरला. त्याप्रमाणे दादांनी 15-16 कविता पण केल्या होत्या, परंतु ते आप्पांनीच लिहावं आणि पूर्ण करावं अशी दादांची इच्छा होती. त्यांनी आप्पांना हे काव्य लिहिण्यास सांगितलं. आप्पा त्या काळात पुण्यास शिक्षणाच्या निमित्ताने राहत होते. त्यांचा विवाह झाला होता. पुढे त्यांनी पुण्यातच बिराडही केलं होतं. दादांनी लिखाणाची आज्ञा केली त्यावेळी भागवत भारत ग्रंथ त्यांच्या घरी नव्हते. ग्रंथालयातून ग्रंथ आणून संदर्भ पाहणं त्यांना कधी विशेष रुचलंच नाही. तीव्र स्मरणशक्ती आणि प्रतिभा संपन्नता असलेल्या आप्पांसारख्या सिद्धहस्त कवीला काव्यरचना करण्यास वेळ लागतच नसे. दादांचं पंढरपूरहून स्मरणपत्र आलं की आप्पा लिखाणास सुरुवात करत. 1-2 सर्ग लिहून पाठवलं की मामला थंडावत असे. पुन्हा स्मरण केलं की मग लिखाण, असं चक्र चालूच असायचं. त्यामुळे हे काव्य पूर्ण होण्यास 4-4.5 वर्षाचा कालावधी लागला. या काव्याला आप्पांनी श्रीकृष्ण कथामृत असं नाव दिलं. या काव्याचे 18 सर्ग आहेत. वृत्त बहुतेक पादाकुलकच आहेत. मधून मधून साक्या आहेत, चौपया आणि दोहे यांच्या चालीवर हे काव्य रचलेलं आहे. प्रत्येक सर्गाला मंगलाचरण आहे आणि तेही संस्कृतात आहे. रामचरित मानसाशी या बाबतीत साधर्म्य आहे. मिरजकर पटवर्धनांनी दादांना तशी विनंती केली होती. दादांची आज्ञा म्हणून अनंतरावांनी रामचरित मानसाच्या पद्धतीने ही रचना केली. हे काव्य प्रसाद, माधुर्य, ओज तसंच भक्तिरसाने परिपूर्ण असून शांत रसासह सर्व रसांचा त्यात परिपोष आहे. काव्य रसाळ आणि सुबोध आहेच. हे परमपूज्य आप्पांच्या वाङ्मय संपदेतील पहिलं विदग्ध महाकाव्य आहे. याच्या प्रसारामागे नारायणराव गर्दे यांच्या उत्साहाचा आणि रसिकतेचा भाग फार मोठा आहे. तात्यासाहेब मिरजकर पटवर्धनांनी प्रेरणेपासून प्रकाशनापर्यंत सर्व काही केल्यामुळे हे काव्य शके 1872 म्हणजेच 1950 साली प्रसिद्ध झालं. गुरुवर्य रानडे यांनी या काव्यग्रंथाच्या प्रस्तावनेतच म्हटलेलं आहे, श्रीकृष्ण कथामृत हे काव्य आधुनिक काव्याचा एक चांगला नमुना आहे. त्यांच्या या काव्यकृतीवरून कवी श्रीकृष्ण भक्तीने रंगलेले आहेत हे सिद्ध होत आहे. अध्यात्ममार्गात परमात्म्याचं भक्तिपर कीर्तन करणं यासारखं दुसरं कोणतंही कार्य महत्त्वाचं समजलं जात नाही. ही कथा अत्यंत गोड झालेली आहे आणि म्हणूनच या पुस्तकाला दिलेलं श्रीकृष्ण कथामृत हे नाव यथार्थ आहे. हे काव्य मंत्रमय आहे. प्रत्येक सर्गाच्या नमनाच्या श्लोकानंतरच्या पहिल्या चौपाईचं पहिलं अक्षर घेतलं की जपत ओम नमो भगवते वासुदेवाय कामम असे मंत्रयुक्त आदेश वाक्य तयार होतं. श्रीकृष्ण कथामृताचं बरंचसं लेखन त्यांच्या पत्नी इंदिराबाई यांनी केलेलं आहे. काव्याचं लेखन संपत आलं होतं. अश्विनाचे दिवस होते. लिहिण्याचं सांगून झालं आणि आप्पा स्तब्ध झाले. डोळ्यांच्या वाटे अश्रुधारा वाहत होत्या. हुंदके पोटात मावत नव्हते. चर्या भावाकुल झाली होती. त्यांच्या इंदिराबाईंनी थोडा वेळ थांबून विचारलं, काय झालं? आप्पांची भावोत्कटता शिगेला पोचली होती. त्यांना शब्दात सांगणं अशक्यच होतं. त्यांनी हाताने खुणानेच सांगितलं, थांबा. थोड्या वेळाने ते म्हणाले, भगवान श्रीकृष्णाचं निर्याण वर्णन करून कृष्ण कथामृताची पूर्तता झाली आहे. काव्य पूर्णतेला गेल्याने कर्तव्यपूर्तीचा आनंद होता. त्याचबरोबर भगवंतांचं निर्याण वर्णन करताना अंतःकरणाला कातरता आली होती. या संमिश्र भावनांना अश्रूंनी वाट करून दिलेली आहे. ग्रंथाचा उपसंहार करताना आप्पांनी काव्याची रचनाच अशी केली आहे की प्रत्येक चौपाईचं आद्याक्षर घेतलं असताना आठवले कुलजात दामोदर सूत अनंत विरचित श्री हरी
चरितयुक्त महाकाव्य गुरुकृपा सांग जाहले ते परमेश्वरपदी सादर हो इति शम अशी रचना होते. श्रीकृष्ण कथामृत काव्य निर्मिती करून आपाप वयाच्या 25-30च महाकवी पदवीला प्राप्त झाले. लेखनकाल इसवी सन 1945 ते 1949. वैशाख शके 1867ला प्रारंभ, पहिल्या 2 सर्गाचं लेखन. श्रावण 1867 तिसऱ्या वर्गाचं लेखन. कार्तिक शके 1867 चौथ्या सर्गाचं लेखन. पौष आणि माघ शके 1868 5व्या 6व्या सर्गांचं लेखन. पौष आणि फाल्गुन शके 1869 8व्या आणि 9व्या सर्गांचं लेखन. चैत्र ते कार्तिक शके 1870 10व्या 11व्या सर्गांचं लेखन. वैशाख ते अश्विन वद्य पंचमी शके 1871 12 ते 18व्या सर्गांचं लेखन. दादांनी सर्व काव्य वाचलं. त्यांना अतिशय संतोष झाला. त्यांनी संतोषाने आप्पांना आशीर्वाद दिला. ते म्हणाले, अनंता, अरे विनय मलाही समजतो, पण ही तुझी विनयशीलता मला अधिक वाटते. अरे, तू तुझं नावही प्रकट केलेलं नाही आहेस. गणूदास दास या नावाने लिहिलेलं आहेस. तुझं नाव लिहिलं असतंस तर मला अधिक आनंद झाला असता रे. अरे, तुझ्यासारख्या गुढी माणसाची पारख असणारा या जगात विरळाच भेटणार आहे. अनंतानी मला मागे टाकलं. गुरुपणा दे शिष्याला अनन्य झाल्यावरती. दासगडू म्हणे भेद नुरे ज्योतीस मिळाल्या ज्योती. वयाच्या 25-30तच मराठीतलं श्रीकृष्ण कथामृत हे महाकाव्य त्यांनी लिहिलं आहे. या काळात मराठी साहित्यिकांमध्ये अलीकडे महाकाव्य का निर्माण होत नाही हा चर्चेचाच विषय होता. या समस्येचं सक्रिय उत्तर या महाकाव्यांनी दिलेलं आहे. असं विदग्ध महाकाव्य प्रसवणारा, संस्कृत साहित्याचा व्यासंगी, असामान्य काव्य प्रतिभा लाभलेला, संस्कृत प्राकृतात सव्यसाचित्वाने रचना करणारा, प्रज्ञावान, प्रवचन कीर्तनात अलौकिक रसनिष्पत्तीचं सामर्थ्य लाभलेला, सदाचार संपन्न सच्चरित असलेला दादांचा प्रपौत्र अनंता याने दादांना अपरिमित सुख दिलं. जीवनातील सर्व उन्हाळे पावसाळे विसरायला लावील असं निखळ समाधान अनंताने दादांना दिलं. चिरंजीव अनंताच्या परमपूज्य दादांच्या ठायी असलेल्या अनन्य निष्ठेने आजोबा आणि नातवात अद्वैत निर्माण केलं. आयुर्विद्या विशारद झालेला आपला नातू शिक्षण संपवून आपल्या सेवेत राहतो आणि 25शीत भल्या भल्या विद्वानांना संतोष देत भक्तिभावात चिंब भिजलेल्या कीर्तनांनी भक्तजनांच्या हृदयाचा ठाव घेतो. रसिकांना मर्मज्ञांना खिळवून ठेवतोय. असा कीर्तनकार जन्मालाच यावा लागतो. अशा थोर लोकांच्या प्रशंसोद्गारांना पात्र झालेला अनंता दादांनी पाहिला आणि त्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. जीवन कृतार्थ झालं असं मनोमन वाटलं आणि त्यांच्या मुखातून सहजोद्गार बाहेर पडले. दामनी मला पुढे आणलं आणि अनंताने मला मागे टाकलं. पुढे तर दादांच्या बोलण्यातून अनेक वेळा अनेकांच्या समोर हे धन्योद्गार मोठ्या संतोषाने प्रकट झालेले आहेत. अहो, दामनी मला पुढे आणलं आणि अनंताने मला मागे टाकलं. ये हृदयीचे ते हृदयी घातिले. दादांचा छात्रबोधातील उपदेश. आप्पांना वयाच्या 16व्या वर्षी सद्गुरू उपदेशासारखा श्री विष्णू सहस्त्रनामाचा लाभ झाला आणि वयाच्या 30शीत दादांनी या आपल्या असामान्य आणि अनन्य शिष्याला स्वेच्छाबोध केलाय. दादांनी आप्पांविषयीच्या त्यांच्या स्वतःच्या भावना अपेक्षा छात्रबोध नावाच्या उपदेशपर काव्यात शब्दबद्ध केलेल्या आहेत. आप्पांच्या 30व्या वर्षाच्या जन्मदिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशी शके 1872 रोजी दामोदराश्रमात पंढरपुरी त्यांच्या सद्गुरूने त्यांना बोध केला. सत्शिष्याला उपदेशावं असंच त्याचं स्वरूप आहे. छात्रबोध या प्रकरणाच्या 179 ओव्या आहेत. सुरुवातीच्या नमनाच्या 8 ओव्यांमध्ये गणेशाला, राम आणि कृष्ण अवतार धारण करणाऱ्या पांडुरंगाला, कुलदेवता महालक्ष्मीला, समर्थ श्री रामदासांना, संत तुकारामांना, श्री ज्ञानेश्वर माऊलींना आणि शेवटी साईबाबा आणि वामनशास्त्री इस्लामपूरकर या गुरुद्वयांना वंदन करून संत सज्जनांच्या साक्षीने
अनंताला बोध केला आहे. त्यात दादा म्हणतात, तुझ्या पित्याचं संगोपन मी पुत्रवत केलं. त्यानेही मला पित्याप्रमाणेच मानलं. त्याच्या मधुर पहाडी आवाजाने माझ्या कीर्तनांचा पुष्कळ लौकिकही झाला. माझं बहुतांश लिखाण त्यानेच केलेलं आहे. मला पुत्रसंतान नाही ह्याची आठवणही कधी तुझ्या पित्याने होऊ दिली नाही. मरणसमयी माझ्यावर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आहे असं स्मरण देऊन त्यांनी देह ठेवला. मीही त्याच्या मृत्यूने निरुत्साही झालो होतो, परंतु तुझ्याकडे पाहून मी पुन्हा धीर धरला. नांदेडकर आणि इतर स्नेहीजनांनी मला पुष्कळ सहाय्य केलं. माझ्या पुष्कळ अडचणींचं निवारण त्यांनी परस्परच केलं. त्यामुळेच तुझं संगोपन मी करू शकलो. तूही विद्वान आणि परिपक्व विचारसरणीचा निघालास. तुझी हुशारी पाहून मला अतिशय आनंद वाटतो. तुला मोठं करण्याचे श्रम त्यामुळेच दूर झाले. सुंदर कविता करतोस. मला जे साधलं नाही ते संस्कृत भाषेचं अध्ययन तू उत्तम प्रकारे केलंस. नवनवीन शोध लावणारी जिज्ञासा बुद्धी तुला प्राप्त झालेली आहे. त्यामुळे मी वैद्य नानल यांच्या सल्ल्याने तुला आयुर्वेदीय विद्या शिकवली. तीच तू तुझ्या बुद्धिसामर्थ्याने कळसास नाही, म्हणजेच तुझ्या पोटापाण्याचा प्रश्न सुटेल आणि वैद्यक व्यवसायाच्या रूपाने परोपकार करण्याची संधीही मिळेल. नरजन्माची महती मोठी आहे. तू तुझा जन्म वाया दौडू नकोस. याच जन्मात भगवंतांची प्राप्ती करून घ्यायची आहे. याचं नित्य स्मरण ठेवून वेळ वाया घालवू नकोस. मनाचा संयम करण्याची पात्रता तुझ्या ठायी आहे. ही भगवंतांची कृपाच आहे हे समजून घे. या संयमाच्या बळावर अध्यात्माची फळं हाती येतात. म्हणूनच भौतिक जगाला त्याकरता असार निरर्थक मानू नकोस. प्रपंचातील व्यवहार परमार्थाची साल असल्याने तो विचार करूनच करावा. फळाची साल निरर्थक म्हणून जशी टाकू नये तशीच ती गळ्यातही बांधून घेऊ नये. तसंच प्रपंचाचंही समजावं. तो टाकूही नाही आणि त्याला गळ्यातला ताईतही बनवू नये. तारतम्याने त्याची छाननी करावी. कलियुगात भगवत प्राप्तीचं साधन भक्ती आहे आणि भक्तीचं मुख्य लक्षण सदाचार राखून मनापासून केलेलं नामस्मरण आहे. निष्कलंक भक्ती करताना सत्य व्यवहार जागरूकतेने करावा आणि शुद्ध अंतःकरणात परमात्म्याला साठवून ठेवावं. तो चित्तात साठवला की नेत्रावाटे अश्रुधारा स्त्रवतात. अष्टसात्विक भाव दाटून येतात. त्या विमल भक्तीकरिता बाळा नित्य कीर्तन करावं. मी आजवर रचलेल्या आख्यानांचा उपयोग करून समाजाला बोध करावा. कीर्तनात लोकरंजन आवश्यक आहे, पण लोकरंजनाकरता आपली पायरी कधी सोडू नये. नकला, विनोद, तमाशा, गायनाचा संगीत जलसा लोकांना आवडतो, पण कीर्तनात ते पापच आहे. नेमस्त गायन करावं. विनोद सभ्य असावेत. प्रौढ गंभीर बोलावं. थिल्लरपणाला थारा देऊच नये. संभावित सज्जनांना संतुष्ट करावं, तरच ते कीर्तन रुक्मिणी रमणापर्यंत पोचतं. चित्तवृत्तींना समाधान देतं. जाती मत्सर करू नये, परंतु जातीचा अभिमानही सोडू नये. कर्माच्या मार्गाविषयी उपेक्षा बुद्धी ठेवू नये, तसाच कर्माचा पसाराही वाढवू नये. उपेक्षा आणि आसक्ती भगवंताला दोन्हीही अप्रियच आहेत. दादा पुढे म्हणतात, योग मार्ग योग्यांचा, तोन गृहस्थाश्रमी लोकांचा. परी तो टवाळीचा विषय केव्हाही करू नये. निंदा, द्वेषमूलक शब्द मुखातून उच्चारू नयेत. तुझ्या कीर्तनाचं मला फार कौतुक वाटतं. श्रवण करताना हृदय वारंवार उचंबळून येतं. तुझ्या कर्तृत्वाने माझ्या डोळ्यांचं पारणं फेडलंस. असंच कीर्तन करीत जा. तुझ्या आणि लोकांच्या अंतःकरणात विशुद्ध भक्ती वाढावी. भक्तीने परिसीमा गाठली की मग अंतरंगात ज्ञानाचा उदय होईल आणि सारी सुख तुझ्या घरी चालत येतील. प्रपंचामध्ये पत्नीलाही सदाचरणाने वागण्याचा बोध करावा. पत्नीच्या इच्छांना मान द्यावा, पण त्यांना स्वैर होऊ देऊ नये. प्रपंचात द्रव्याची आवश्यकता आहे, त्यामुळे उत्तम व्यवहाराने धन जोडावं. जसं प्रपंचात द्रव्यसाठा करणं आवश्यक आहे, तसंच दंभाशिवाय दान करणंही आवश्यक आहे. तू तर वैद्यक विद्येत पारंगत झालेला आहेस. त्यावर तुझ्या अनुभवातून ग्रंथ लिहावेत. तुझ्या बुद्धीचा उपयोग देशसेवा, शास्त्रसेवा यातच करावा. ललित वाङ्मय, नाटक, कादंबऱ्या लिहिण्यात आयुष्य खर्ची घालू नये. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. दादांच्या मनातली इच्छा एक होती, ती राहून गेली, म्हणून ती उद्या दादा सांगणार आहेत.